सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी DNA मराठी सोबत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष सरवदे। आपण पाहत आहात सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे DSYचा राऊंड सेकंड हा पूर्ण झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना DSY सेकंड राऊंड 2 मध्ये कॉलेज मिळाले आहे, आता त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत ही 18/8/2026 आहे। म्हणजे अजून फक्त 1.5 दिवसाचा कालावधी उरलेला आहे। आज 16 तारीख असून तर विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 2 मध्ये सीट मिळाली नाही, आता त्यांना राऊंड 3 साठी कसरत करावी लागणार आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की कॉलेज लिस्ट कशी तयार करायची जेणेकरून आपले नाव हे थर्ड राऊंडमध्ये फिक्स येणार आहे। नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी संतोष सरवदे। आपण पाहत आहात सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास काय करायचं आहे, जर आपणास राऊंड 3 मध्ये कॉलेज हवे असेल तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपणास ट्रेड आणि कॉलेज हे 100% कॉम्प्रोमाइज करावे लागणार आहे, अन्यथा आपले 1 वर्ष हे वाया जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपल्या जिल्ह्यातील आणि आपल्या जवळच्या जिल्ह्यातील लोअर कॉलेजची किंवा अशा पद्धतीची लिस्ट काढायची आहे की ज्या कॉलेजमध्ये सीट या बाकी असणार आहेत। आता आपणास हे कधी कळणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 19/8/2026 रोजी राऊंड 3 साठी वेकंट सीटचं मॅट्रिक्स हा जाहीर होणार आहे। तेव्हा आपण कसं चेक करायचं आहे, तर मी ते आपणास एक कॉलेज चेक करून दाखवतो। तर इथे मी एक कॉलेज आपणास ओपन करून दाखवतो। विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजचे नाव आहे राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बुलढाणा। तर बुलढाणामधील हे कॉलेज आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास फक्त एक सॅम्पल दाखवत आहे। अशा पद्धतीने आपण प्रत्येक कॉलेजची ट्रेड वाईज किती सीट बाकी आहे ते ओपन करायचं आहे। आता मी हे कॉलेज ओपन केलेलं आहे। तर इथे विद्यार्थी मित्रांनो बघायचं आहे की राऊंड 2 नंतर सुद्धा या कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 6 सीट बाकी आहेत। आपण पुढे येऊया। तर ज्या कोर्सला सर्वांची मागणी असते आणि गर्दी असते असा एक कोर्स कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग। तर या कोर्ससाठी आपण बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की आपण राऊंड 2 नंतर किती सीट बाकी आहेत। तर इथे आपण बघूया कॅप राऊंड 2 नंतर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा काही सीट नाही आहेत। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी जवळपास इथे 3 सीट बाकी आहेत। परत आपण खाली येऊया, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या कोर्ससाठी किती सीट बाकी आहेत आपण बघूया। तर राऊंड 2 नंतर विद्यार्थी मित्रांनो ह्या कॉलेजमध्ये 1 सीट बाकी आहे। परत आपण खाली यायचं आहे, आणखी एक कॉलेज तर ह्या कॉलेजमध्ये एवढेच ट्रेड आहेत। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या जवळच्या जिल्ह्यामधील आणि आपल्या जिल्ह्यामधील लोअर कॉलेजची आणि जरी कॉलेज बेटर असली तरीसुद्धा त्या कॉलेजमध्ये कोणत्या ट्रेडला किती सीट आहे तो बघायचे आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपणास सीट ही कॉम्प्रोमाइज करावी लागेल आणि कॉलेज हे कॉम्प्रोमाइज करावं लागेल आणि अशा प्रकारे आपण लिस्ट तयार करायची आहे। अशा प्रकारे लिस्ट तयार कराल तर आपणास 100% राऊंड 3 मध्ये सीट येणार आहे, अन्यथा आपले 1 वर्ष वाया जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे कॉलेज तयार करा आणि आपला प्रवेश निश्चित करा। आणि अशा विविध माहितीसाठी आमचं चॅनल सरकारी DNA मराठी या यूट्यूब चॅनलला फॉलो करा। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, वंदे मातरम। ओके।